दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे ईश्वरी भिसे या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे। पुण्यातल्या सर्व राजकीय पक्षांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात आंदोलन केलं आहे। भाजप, शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीनं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये जात आंदोलन केलं। दीनानाथ रुग्णालयाच्या फलकाला देखील काळं फासण्यात आलेलं आहे। ईश्वरी भिसेंच्या मृत्यू प्रकरणी विविध संघटनांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात मोर्चा काढला। शिंदेंच्या शिवसेनेनं रुग्णालय प्रशासनावर चिल्लर फेकत आंदोलन केलं। 1 रुपया नाममात्र दराने जागा दिलेली आहे, तर ती जागा यांच्याकडनं काढून घ्यावी, यांच्याकडनं तशा प्रकारचं भाडं घेण्यात यावं। 80% समाजकारण आणि 20% राजकारण म्हणून आम्ही हे असल्यामुळे आम्ही यांना प्रशासनाला जाब विचारायला आलेलो। शिंदेंच्या शिवसेनेनं दीनानाथ रुग्णालयाला नोटांचा हारही घातला। शिंदेंच्या शिवसेनेनं दीनानाथ रुग्णालयासमोर तिरडी आंदोलन सुद्धा केलं। शिवसेना ठाकरे गटही रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात आक्रमक झाला। गेंडाच्या कातडीत असलेलं प्रशासन, नालायक प्रशासन यांचं काय उत्तर देतं की ह्या बातम्या खोट्या पद्धतीने बाहेर पसरवल्या जात आहेत। अहो, काल एका निष्पाप महिलेचा जीव गेला आणि त्याच्यावर तुमच्याकडे उत्तर नाही। काँग्रेसकडून रुग्णालयाच्या विरोधात शाईफेक आंदोलन करण्यात आलं। भाजपची महिला आघाडी सुद्धा रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात आक्रमक झाली होती। राज्य शासनाकडून तुम्ही सगळ्या सेवा सुविधा धर्मदाय या नावाखाली घेता। तुम्हाला धर्मदाय लावायला लाज वाटते की काय? तुम्हाला जागा फुकट हवी, तुम्हाला लाईट फुकट हवी, तुम्हाला पाणी फुकट हवं, तुम्हाला सगळ्या सवलती हव्या आणि गरजूंना मदत करता येत नसेल तर राज्य सरकारकडनं यांच्याकडे नक्कीच लक्ष दिलं जाईल। तर संतप्त भाजप महिला आघाडीने डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या कुटुंबाच्या खासगी रुग्णालयाची तोडफोड केली, पण या रुग्णालयाची सुश्रुत घैसास यांचा संबंध नाही असा दावा त्यांच्या आईनं केलाय। पतित पावन संघटनेकडून रुग्णालयाच्या फलकाला काळं फासण्यात आलं। पुण्यातील महिलांच्या गुलाबो गँगनं रुग्णालयाच्या कारभाराविरोधात तीव्र निदर्शनं केली। बेशरम तुझ्या पोलिसांकडनं आलो, आम्ही त्यांना 10 वेळा सांगतोय आम्ही हुल्लडबाजी करायला आलेलो नाही आहोत, आम्ही आई म्हणून आलोय। या सगळ्या आया आहेत, आम्हाला आईसाठी न्याय पाहिजे। ठाकरेंच्या शिवसेनेनं आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं धर्मादाय कार्यालयातही धडक मारली। ठाकरेंच्या शिवसेनेनं धर्मादाय आयुक्तांना डुप्लिकेट नोटा देऊन निषेध नोंदवला, तर रुग्णालयात कडक कारवाई करण्याची मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं केली। ईश्वरी भिसेंना ऍडमिट करून घेण्यासाठी पैसे मागितले हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं मान्य केलं, पण ईश्वरी भिसेंच्या मृत्यूशी रुग्णालयाचा काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण रुग्णालयानं दिलं आहे। तर या प्रकरणामध्ये कडक कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय। ऍडमिट होण्यासाठी ऍडव्हान्स मागितला, दीनानाथ रुग्णालयाची कबुली। ईश्वरी भिसेंना ऍडमिट करण्यासाठी सुरुवातीला पैशांची मागणी केल्याचं रुग्णालय प्रशासनानं मान्य केलंय, पण ईश्वरी भिसेंच्या मृत्यूला रुग्णालय प्रशासन जबाबदार नसल्याचा दावाही त्यांनी केलाय। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा चौकशी अहवाल समोर आलाय। कमी वजनाची 7 महिन्यांची जुळी मुलं, जुन्या आजाराची गुंतागुंत आणि कमीत कमी 2 ते 2.5 महिने NICUचे उपचार लागतील हे समजावून सांगितलं। 10 ते 20 लाख खर्च येऊ शकतो याची कल्पना देण्यात आली होती। त्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी तुम्ही भरती करून घ्या, मी प्रयत्न करतो असं सांगितलं। रुग्णाच्या नातेवाईकांनी वैद्यकीय संचालक डॉक्टर केळकर यांना फोन केला आणि आपली अडचण सांगितली। त्यावर डॉक्टर केळकरांनी जमतील तेवढे पैसे भरा, म्हणजे मी डॉक्टर घैसास यांना सांगतो असं सांगितलं। डॉक्टर घैसास यांना असं वाटत होतं की रुग्ण पैशांची तजवीज करतायत, तशी तजवीज न झाल्यास रुग्णाच्या पतीला ससून रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला होता। वृत्तपत्रांमधल्या माहितीप्रमाणे 28 मार्च रोजी सायंकाळी 5:30 वाजता महिला सूर्या हॉस्पिटल वाकडमध्ये भरती झाली। 29 मार्च रोजी सिझेरियन झालं। दीनानाथ मधून सदर रुग्ण ससून आणि तिथून सूर्या हॉस्पिटलमध्ये स्वतःच्या गाडीने गेला। सिझेरियन सुद्धा दुसऱ्या दिवशी झालं याची नोंद घ्यावी। सूर्या हॉस्पिटलमधील माहितीनुसार आधीच्या ऑपरेशनची आणि कॅन्सर संबंधीची माहिती नातेवाईकांनी लपवून ठेवली होती असं समजतंय। असं रुग्णालय प्रशासनानं म्हटलंय।
ऍडव्हान्स मागितल्याच्या रागातून भिसे कुटुंबानं तक्रार केल्याचा दावाही रुग्णालयानं केलाय. महिला रुग्णासाठी ट्विन प्रेग्नेन्सी धोकादायक होती. रुग्ण पहिले 6 महिने तपासणीसाठी रुग्णालयात आलाच नाही. ऍडव्हान्स मागितल्याच्या रागातून तक्रार केलेली दिसते. जमेल तेवढे पैसे भरून ऍडमिट व्हा हा सल्ला रुग्णानं पाळला नाही. रुग्णालयाचे वैद्यकीय सल्लेही पाळले नाहीत. शिवाय ऍडमिट होण्याचा सल्लाही गांभीर्यानं घेतला नाही. तर रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि ऍडव्हान्स मागितल्याच्या रागातून दिशाभूल करणारी तक्रार केली गेली असावी असं रुग्णालयाच्या अहवालात म्हणण्यात आलंय. वैद्यकीय संचालक डॉक्टर धनंजय केळकर, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनुजा जोशी, अतिदक्षता विभाग प्रमुख डॉक्टर समीर जोग आणि प्रशासक सचिन व्यवहारे यांची 4 सदस्यीय समिती बनवण्यात आली होती. बरं 3 लाख रुपये पुरेसे नाहीत का पेशंटला ऍडमिट करून घ्यायला? आहेत का नाही तुम्ही सांगा मला. कुठल्याही नॉर्मल पेशंटला म्हणजे कुठलाही पेशंट गेला तर 3 लाख रुपये हे नाही आहेत का? बेसिक 3 लाख रुपये आपण हे करतोच ना. बेबीची डिलिव्हरी झाली होती का? NICU मध्ये ठेवलं होतं का? आम्ही असं त्यांना काहीच म्हटलं नव्हतं. आम्ही पैसे देतो, 1 दिवस तरी देऊ शकत होते ना. कुठला सामान्य माणूस 20 लाख रुपये एका दिवसात आणणार किंवा 10 लाख रुपये एका दिवसात आणणार आहे? ऍटलीस्ट 3 लाख रुपये भरून ते पेशंटला ऍडमिट करून घेऊ शकत होते, ब्लिडिंग थांबवू शकत होते. या संदर्भात मी एक हाय लेवल कमिटी तयार केलेली आहे जी या घटनेचा तर त्या ठिकाणी तपास करेलच की अशा प्रकरणी पैशाची चिंता न करता त्यांना ॲडमिट करून घेणं हे गरजेचं होतं. आणि म्हणूनच आता अशा प्रकारच्या घटना पुढे होऊ नये म्हणून अतिशय कडक अशा प्रकारची कारवाई या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे जागतिक व्यापार युद्ध भडकलेलं आहे. चीन, कॅनडानं सुद्धा आता अमेरिकेवर टॅरिफ लावलेला आहे. शेअर बाजार कोसळला असून जगभरात सध्या मंदीची भीती निर्माण झाली आहे. ट्रम्पमुळे जागतिक व्यापार युद्ध भडकलं. चीन, कॅनडानं अमेरिकेवर टॅरिफ लावलं. शेअर बाजार कोसळले. जगात मंदीची भीती. गुरुवारी अमेरिकेचा शेअर बाजार नॅसडॅक 6% पडला. डाऊ जॉन्स इंडेक्स 1600 अंकांनी कोसळून 4% खाली घसरला. भारतीय शेअर बाजारही कोसळला. मात्र ही पडझड अमेरिके एवढी नव्हती. भारतीय बाजार जवळपास 1000 अंकांनी कोसळला. पडझडीचा सर्वात जास्त फटका रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये पाहायला मिळाला. रिलायन्सचे शेअर जवळपास 4% कोसळले. जागतिक बाजारांमध्येही पडझड पाहायला मिळाली. जपानचा शेअर बाजार 4.5% कोसळला. तर आशियातल्या बाजारांमध्येही मोठी पडझड. जगभरातलं मार्केट कोसळण्यामागे ट्रम्प यांचं अन्य देशांना आयात शुल्क वाढवण्याचं धोरण कारणीभूत. ट्रम्प यांच्या धोरणामुळे इतर देशांनीही पावलं उचलण्याची धमकी दिली. कॅनडानं अमेरिकी वाहनांवर 25% आयात शुल्क लावलं. तर चीननं अमेरिकेवर 34% आयात शुल्क म्हणजेच टॅरिफ आता लावलं. ट्रम्प यांच्या धोरणांमुळे जागतिक व्यापारात संघर्ष सुरू. गुंतवणूकदार धास्तावल्यामुळे जगभरातले बाजार कोसळले. ट्रम्प यांच्या धोरणाचा फटका अमेरिकेलाही बसला अंदाज व्यक्त केला जातोय. इतर देशातून येणाऱ्या वस्तू महागल्यानं अमेरिकेत महागाई वाढण्याची चिन्ह. महागाई वाढली तर अमेरिकेत मंदीची भीतीही व्यक्त केली जाते. विख्यात ब्रोकरेज हाऊस नोम्युरानं अमेरिकेत मंदीचा इशारा दिलाय. ट्रम्प यांच्या धोरणाच्या धसक्यानं जगात आर्थिक उलथापालथीची चिन्ह. कोरोना काळात जेवढी पडझड झाली तेवढीच पडझड अमेरिकेतल्या शेअर बाजारात एकाच दिवशी. पक्ष सुधारणा विधेयकावरून प्रफुल्ल पटेल आणि संजय राऊतांमध्ये जुंपली आहे. संजय राऊतांनी रंग बदलले अशी टीका प्रफुल्ल पटेल यांनी केली. तर बाप बदलणारे लोक मला रंग बदलले असं म्हणतात असा पलटवार संजय राऊतांनी केलाय. पहली बार हमारे संजय भैया का भाषण नरोबा कुजोरबा था. कभी नहीं तो बिल्कुल टक 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 बोलते. आज क्या बोलूं क्या नहीं बोलूं तो समझ नहीं आ रहा. क्या बोलूं नहीं बोलूं देखो अभी भी एकदम ऐसे से कर रहे. संजय भैया आपण कलर नको बदला. ज्याने आपल्या बापाच्या पाठीत खंजीर बसला. बाप त्यांचा शरद पवार, माननीय शरद पवार. त्या बापाच्या पाठीत खंजीर बसणारा हा माणूस पित्रांना बोलतो रंग बदलता. ज्या प्रफुल्ल पटेलांवर भाजपचे बूट चाटून दिलेली क्लीन चिट दिली, मोदी शहांची धुणी भांडी करून क्लीन चिट मिळवली, आताही तेच करताय. शिवसेनेचं जाज्वल्य असं हिंदुत्व याची त्यांना आठवण करून दिली आणि त्याच्या मिरच्या त्यांना इतक्या झोंबल्या की आज हा भोंगा दिल्लीवरनं अत्यंत कर्कश आणि खालच्या पातळीवरनं वाजला. मानसिक रोग्यासारखं आज वक्तव्य ते करत होते. मग संजय राऊतांना
काँग्रेसचं सर्टिफाईड डॅश 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 किंवा सिल्वर ओकचा सर्टिफाईड डॅश 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 हे आम्ही देखील बोलू शकतो. राऊतांबद्दल प्रश्न विचारताच फडणवीसांनी माझ्या लेवलचा प्रश्न विचारा असं उत्तर दिलं. फडणवीसांच्या या वक्तव्यावर संजय राऊतांकडून पलटवार करण्यात आला. पुण्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला, नागपुरात गोळीबार झाला, ही गृहमंत्री फडणवीसांची लेवल आहे अशी टीका राऊतांनी केली आहे. बोर्ड आणि हिंदुत्वाचा संबंध काय असाही ते प्रश्न आता तुम्हाला उपस्थित करा. तुम्ही पोस्ट केली त्यावर कोण करताय? संजय राऊत. तुम्हाला मी 10 वेळा सांगितलंय माझ्या लेवलचे प्रश्न विचारत जा, नाही तर मला तुमच्या बुद्धीची क्यू करावी लागेल. त्यांची आता लेवल खूप वर गेलेली, म्हणजे असे भाजपचे कार्यकर्ते असे तडफडून मरतायत. पण जरा तुमची लेवल खाली आणा, एवढी वर सुद्धा नेऊ नका. गौतम अडाणी अंबानी बरं का, हा महाराष्ट्र त्यांचा नाही आहे. ज्यांच्यासाठी तुम्ही काम करता हा महाराष्ट्र ठेकेदारांचा नाही आहे. प्रफुल्ल पटेल, दाऊद इब्राहिम, इक्बाल मिर्ची अशी त्यांची लेवल. नागपूरला त्यांच्या घरासमोरच्या मार्केटमध्ये गोळीबार झाला आणि एक माणूस मरण पावला. ही त्यांची लेवल आहे गृहमंत्र्यांची. त्यांना आजार झाला आहे, मोदीजींच्या नावाचा आजार झाला आहे, त्यांना भाजपच्या नावाचा आजार झाला आहे, त्यांना फडणवीस साहेबांच्या नावाचा आजार झाला आहे. आणि तो जो आजार आहे तो कधीच निघत नाही. पंडुरोग ज्याला म्हणतो, या महाराष्ट्रात पंडुरोग बघितला का आपण? तो पंडुरोग म्हणजे तो विस्मृती किंवा काही ना काही असा आजार असतो की तो आजार माणसाचं स्वास्थ्य खराब करतो. सुरक्षेसाठी बँक अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलंय. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसेकडून बँकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण झाली होती. कारवाईसाठी बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशननं आता थेट फडणवीसांकडे कारवाईची मागणी केली आहे. काय नेमकं प्रकरण आहे ते आपण पाहूया. तर बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनचं मुख्यमंत्र्यांना पत्र. बँक अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. मनसेच्या मराठी भाषेच्या सक्तीच्या भूमिकेचा सार्वजनिक बँकांमधील अधिकाऱ्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला. देशभरामध्ये नियुक्त्या होत असल्यामुळे अधिकारी वेगवेगळ्या भाषेचे असतात. प्रत्येक बँक अधिकाऱ्याने स्थानिक भाषा शिकावी अशी अपेक्षा ठेवणं अव्यवहार्य आहे. महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह करणं हे चुकीचं नाही. तो आग्रह कोणीही करू शकतं, केला तरी त्यात काही वावगं नाही. पण असा आग्रह करताना कायदा हाती घेणं चुकीचं आहे. कायदा जर हाती घेतला गेला तर कडक कारवाई केलीच जाईल. कोणत्याही कष्टकऱ्यांनी राज ठाकरेच्या गुंडांना घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण भारतीय संविधानामध्येच राईट टू एक्सप्रेशन अँड स्पीच दिलेलं आहे. त्याच्यामुळं माझी मेरी मर्जी, मी मराठी बोलेल, इंग्लिश बोलेल, हिंदी बोलेल, मेरी मर्जी. त्याच्यामुळे भाषेवर कोणी प्रतिबंध आणू शकणार नाही, बॅरिकेटिंग करू शकणार नाही. नांदेडमध्ये ट्रॅक्टर विहिरीमध्ये कोसळून 7 महिला मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना आलेगावशी घडलेली आहे. यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला असून प्रत्यक्षदर्शीने 2 महिलांना जीवदान दिलंय. दरम्यान मला तुमचा पैसा नको, मला माझी आई पाहिजे अशी आर्त हाक त्या महिलेच्या चिमुकल्यानं दिली आहे. हळद काढणीसाठी हिंगोलीहून नांदेड जिल्ह्यात जाणाऱ्या 7 महिलांवर काळाचा घाला. हिंगोलीतल्या गुंजगावातून 10 महिला मजूर शेती कामासाठी निघाल्या होत्या. नांदेडच्या आसे गावाला ट्रॅक्टर ट्रॉली महिला मजुरांना घेऊन जाताना अपघात. ट्रॅक्टर ट्रॉली जाणाऱ्या मार्गाजवळच एक कठडा नसलेली विहीर होती. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत कोसळली. पाणी असलेल्या 60 फूट खोल विहिरीत ट्रॅक्टर ट्रॉली कोसळली. स्थानिकांकडून महिलांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. एका प्रत्यक्षदर्शीनं 2 महिलांना वाचवलं, मात्र त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. आपली आई गेल्यानं एका चिमुकल्याला टाहो फोडलाय. तुमचे पैसे नकोत, आई पाहिजे, चिमुकल्या मुलाचे अश्रू अनावर. मी 2 बायला वाचलं आणि माझी पत्नी हिरीमध्ये आहे. कारण 7ला निघालो घरून, मी समोर आलो आणि ट्रॅक्टर मी मागून आलो ट्रॅक्टर आणि डायरेक्ट हिरीमध्ये गेलं. स्वतः मी बघलं ट्रॅक्टर विहिरी गेलं. तुम्ही कुठे होते? मी शेतामध्ये होतो, भीमगाच्या वरच्या बंडात. हो, वरच्या शेतामध्ये होतो. ट्रॅक्टर पड्या मी आलो, दोघीला काढलं आणि एक म्हातारा होतं जातो तिला काढलं. बायकोला काढा इथून येण्यावरून बायकोचं डोसकं फुटलं, कमराला मार लागलं. तर मुलगी मधातच आहे. तुमची पत्नी आणि मुलगी ट्रॅक्टर मध्ये होती? ट्रॅक्टर मध्ये होती. पत्नी वाचली, मुलगी मधातच आहे. विहिरीमध्ये ट्रॅक्टर पडून जी काही दुर्घटना झाली त्याच्यामध्ये ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यांना शासनाच्या वतीनं 5 लाख रुपये अनुदान देण्याचं त्यांच्या परिवाराला हे
आपण घोषित केलेलं आहे आणि या घटनेची संपूर्ण चौकशी करून